Hello friends, I am Jayant Ingle and you are watching my YouTube channel JP English Academy by Jayant Ingle. Dear students, today we are going to learn the new topic of 11th standard On to the Summit, We Reach the Top. This lesson is written by Tenzing Norgay. Dear students, before proceeding the meaning of this lesson, we are going to see the introduction of the lesson and writer. First of all, we will see the introduction of the writer Tenzing Norgay. Dear students, हा टेंजिंग नोर्गे जो आहे हा नेपाली इंडियन शेर्पा माउंटेनियर होता. एव्हरेस्ट शिखरावर चढणारा पहिला गिर्यारोहक म्हणून त्याचा नामोल्लेख आहे. टेंजिंग नोर्गे याने न्यूझीलंडचा एडमंड हिलरी याच्यासोबत 29 मे 1953ला एव्हरेस्ट शिखर सर केलं. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच असं शिखर आहे. बर्फाळ प्रदेशात माउंट एव्हरेस्ट आहे आणि अशा या ठिकाणी कोणीही गेलेलं नव्हतं. त्यावेळेस हा विक्रम टेंजिंग नोर्गे याने एडमंड हिलरी याच्यासोबत प्रस्थापित केला. चला तर मित्रांनो, या लेसनला आपण सुरुवात करू. सुरुवातीला आपण टेंजिंग नोर्गे याचं इंट्रोडक्शन बघूया. पुस्तकाच्या सुरुवातीलाच टेंजिंग नोर्गे याची माहिती दिलेली आहे. आपण त्याचा मीनिंग बघूया. फर्स्ट लाईन, टेंजिंग नोर्गे 29 मे 1914 टू 9 मे 1986. याचा अर्थ टेंजिंग नोर्गे याचा जन्म 29 मे 1914ला झालेला होता आणि त्याचा मृत्यू 9 मे 1986ला झालेला आहे. नोन बाय बर्थ ॲज नामग्याल वांगडी अँड ऑफन रेफर टू ॲज शेर्पा टेंजिंग वाज ए नेपाली इंडियन शेर्पा माउंटेनियर. जन्मापासून त्यांना नामग्याल वांगडी या नावाने ओळखले जाते आणि पुष्कळदा यांना शेर्पा टेंजिंग म्हणून संबोधले जाते. ते एक नेपाळी भारतीय शेर्पा गिर्यारोहक होते. मित्रांनो, इथे एक शब्द आलेला आहे माउंटेनियर. माउंटेनियर म्हणजे काय? पर्वत चढणारे, मोठमोठाले पर्वत चढणारे लोक. माउंटेन म्हणजे पर्वत. नेक्स्ट, ही वॉज वन ऑफ दी फर्स्ट टू इंडिव्हिज्युअल्स नोन टू रीच द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट विच ही अकम्प्लिश्ड विथ एडमंड हिलरी ऑन 29 मे 1953. माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर, समिट, एक समिट नावाचा शब्द आहे. त्याचा अर्थ काय? शिखर, पर्वताचा सर्वात वरचा भाग. माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर जे 2 जण सर्वप्रथम यशस्वीरित्या चढले होते त्यापैकी टेंजिंग हे एक होते. दुसऱ्या व्यक्तीचे नाव होते एडमंड हिलरी. हे मिशन त्यांनी 29 मे 1953ला पूर्ण केले. मित्रांनो, आता पुढे तुम्हाला एक तक्ता दिसत आहे. त्यामध्ये उभे 3 रकाने आणि आडवे 4 रकाने दिसत आहे. आडव्या रकान्यामध्ये वरती ऑनर, मेडल, ऑनर्ड बाय, फॉर अशा पद्धतीने लिखाण केलेलं आहे. ॲक्च्युली हा तक्ता टेंजिंग नोर्गेला मिळालेल्या मेडल संबंधी आहे. ऑनर म्हणजे सन्मान, मेडल म्हणजे कोणत्या वर्षी ते मेडल मिळालेलं आहे, ऑनर्ड बाय म्हणजे कोणाकडून तो मिळालेला आहे, आणि फॉर म्हणजे तो टेंजिंग नोर्गेला कशासाठी मिळालेला आहे, अशा पारितोषिकांबद्दलची माहिती या तक्त्यामध्ये दिलेली आहे. पहिला रिवॉर्ड त्यांना मिळाला आहे टायगर मेडल. तो त्यांना 1938ला मिळालेला आहे. तो त्यांना हिमालयन क्लब यांनी प्रदान केलेला आहे. आणि 3rd एव्हरेस्ट एक्सपिडिशन यासाठी तो त्यांना मिळालेला होता. याचा अर्थ काय? एव्हरेस्ट शिखरावर चढण्याच्या मोहिमेमध्ये त्यांनी 3ऱ्यांदा भाग घेतलेला होता. मित्रांनो, टेंजिंग नोर्गे यांनी 6 वेळा एव्हरेस्ट शिखराच्या मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता. त्यांना एव्हरेस्टच्या शिखरावर जाऊन यश संपादन करायचं होतं, परंतु 6 वेळा त्यांना फेल्युअर आलं होतं, त्यांना अपयश आलं होतं. तरी या मोहिमेमध्ये 3ऱ्यांदा गेल्याबद्दल त्यांना हा रिवॉर्ड देण्यात आलेला होता. आता दुसरा अवॉर्ड, स्टार ऑफ नेपाळ, हा त्यांना 1953ला मिळालेला होता. हा त्यांना किंग त्रिभुवन या नेपाळच्या राजाकडून मिळालेला होता. कशाबद्दल मिळाला होता? ऑल अकम्प्लिशमेंट्स. याचा अर्थ काय?
तर आतापर्यंत त्यांनी त्यांच्या क्षेत्रात जे जे यश संपादन केलेलं आहे त्यासाठी त्यांना हा अवॉर्ड मिळालेला होता. तिसरा अवॉर्ड पद्मभूषण. मित्रांनो, भारतातील 3 पद्म पुरस्कारांपैकी पद्मभूषणसुद्धा त्यांना मिळालेला आहे. तो त्यांना 1959ला मिळालेला होता. तो त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारतीय सरकार यांच्याकडून मिळालेला होता. आणि हा पुरस्कारसुद्धा त्यांना ऑल अकम्प्लिशमेंट्स म्हणजे आतापर्यंत त्यांनी जे जे यश संपादन केलेलं होतं त्यासाठी मिळालेला होता. चला मित्रांनो, आता पुढची लाईन बघूया. तेंजिंग डिस्क्राइब्स द क्लाइंब टू द टॉप अँड ऑल इव्हेंट्स ऑकर्ड ड्युरिंग द हिस्टॉरिक क्लाइंब. तेंजिंग म्हणतंय की माउंट एव्हरेस्ट शिखरावर चढत असताना या ऐतिहासिक चढाई दरम्यान जे जे काही त्यांच्यासोबत घडले होते, जो जो काही अनुभव आलेला होता तो त्यांनी या पाठात वर्णन केलेला आहे. द आर्टिकल ऑल्सो डिस्क्राइब्स व्हॉट ब्रॉट हिम टू क्लाइम्बिंग माउंटेन्स. हे एक आर्टिकल आहे ज्यात त्याने या दरम्यान काय काय मिळाले, या चढाई दरम्यान काय प्राप्त झाले याचेही वर्णन केलेले आहे किंवा वर्णन करतोय. आर्टिकल म्हणजे एखाद्या पेपरमध्ये आलेलं एक कॉलम किंवा एक स्तंभ. चला तर मित्रांनो, आता आपण ऑन टू द समिट वी रीच द टॉप या लेसनचा लाईन टू लाईन मिनिंग बघूया. ऑन टू द समिट वी रीच द टॉप याचा अर्थ शिखरावर आम्ही टॉपला पोहोचतो किंवा शिखरावर आम्ही जेव्हा टॉपला पोहोचतो. मित्रांनो, हा पाठ सुरू करण्या अगोदर काही गोष्टी आपण स्पष्ट करू. मित्रांनो, या पाठाची सुरुवात तेंजिंगच्या माउंट एव्हरेस्टच्या प्रवासादरम्यानच्या वर्णनाने केलेली आहे. तेंजिंग व एडमंड हिलरी हे दोघेही माउंट एव्हरेस्ट चढत होते. त्यांना मध्ये मध्ये विश्रांतीसाठी थांबावे लागत होते. पुन्हा ते चढाईला लागायचे. अर्थात त्यांचे ध्येय होते एव्हरेस्ट शिखर सर करणे, जे अजूनपर्यंत कोणीही केलेलं नव्हतं. म्हणून टॉपवर जाण्यासाठी त्यांचा हा प्रवास चालू होता. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच असे शिखर आणि हे शिखर हा पर्वत बर्फाळ प्रदेशात आहे. म्हणून प्रतिकूल परिस्थितीमध्ये चढणे ही खूप कठीण होते. या माउंट एव्हरेस्टला ठिकठिकाणी कॅम्प लावलेले असतात. या ठिकाणी जे माउंट एव्हरेस्टला चढत असतात अशा गिर्यारोहकांसाठी राहण्याची सोय केलेली असते. परंतु काही विशिष्ट अंतरावरच हे कॅम्प्स असतात. तेंजिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी या कॅम्पवर विश्रांतीसाठी थांबायचे आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला लागायचे. चला तर मित्रांनो, आपण आता लाईन टू लाईन मिनिंग बघूया. फर्स्ट लाईन, पेज नंबर 16. When we left Camp 9 on Friday morning, I was determined to get to the top on this day. जेव्हा आम्ही शुक्रवारी सकाळी कॅम्प 9ला सोडलं त्या दिवशी मी निश्चय केला होता की आज माउंट एव्हरेस्टच्या टॉपला सर करायचे. इथे एक शब्द आला आहे डिटरमाइंड. डिटरमाइंड म्हणजे काय? निश्चय केला. मित्रांनो, हा संपूर्ण धडा तेंजिंग नोर्गे स्वतःच्या भाषेत लिहित आहे. संपूर्ण पाठ हा फर्स्ट पर्सनल प्रोनाऊनमध्ये लिहिलेला आहे. आता जेव्हा तेंजिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याच्या प्रवासाला लागलेले होते ते कॅम्प 9ला मुक्कामी होते. दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता आणि सकाळी उठून त्यांनी आता कॅम्प 9 सोडलेला आहे आणि ते पुढच्या प्रवासाला लागलेले आहे, पुढच्या चढाईला लागलेले आहे. त्या दिवशी तेंजिंग नोर्गे याने ठरवलंच होतं की आज आपल्याला माउंट एव्हरेस्टच्या टॉपला सर करायचे आहे. मित्रांनो, यावरून कळते आपल्याला की तेंजिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी हे आता शेवटच्या टप्प्यात होते, माउंट एव्हरेस्टच्या शिखराच्या आसपास होते. नेक्स्ट, दॅट मॉर्निंग आय रिमेंबर थिंकिंग आय वॉज टू गेट टू द टॉप इव्हन इफ आय डाय. तेंजिंग म्हणतोय की त्या सकाळी मला आठवते, मी विचार करीत होतो, मला टॉपला पोहोचायचं आहे, जरी माझा प्राण गेला तरी चालेल. टॉपला म्हणजे माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर जायचं आहे. तेंजिंगने निश्चयच केलेला होता की प्राण गेला तरी बेहत्तर, पण मी एव्हरेस्टच्या शिखराला आज सर करणारच.
नेक्स्ट, आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. त्या दिवशी मी मरणाला घाबरणार नव्हतो. वी सेट आउट अर्ली अँड ऑल द वे फ्रॉम कॅम्प 9 टू द पीक वी अल्टरनेटेड. आम्ही प्रवासाला अगोदरच सुरुवात केलेली होती. कॅम्प 9ला सोडल्यापासूनच ते एकमेकांची जागा घेत होते. अल्टरनेटेड म्हणजे जागा बदलवित होते. इथे एक शब्द आला आहे पीक. पीक म्हणजे काय? शिखर. एकमेकांची जागा घेणे म्हणजे काय? तर कधी टेन्झिंग नोर्गे पुढे असायचा आणि एडमंड हिलरी मागे असायचा, तर कधी एडमंड हिलरी पुढे असायचा आणि टेन्झिंग नोर्गे हा मागे असायचा. असे ते एकमेकांची जागा घेत होते. म्हणजे काय, त्यांच्या वेगवेगळ्या स्पीडने ते निघालेले होते. कधी ते पुढे, कधी ते मागे, असे करत करत एकसारखं माउंट एव्हरेस्ट चढत होते. सेकंड पॅराग्राफ, आय वुड टेक द लीड अँड देन हिलरी. मी पुढे जात असे, त्यानंतर हिलरी मागे येत असे. द मॅन हू फॉलोज व्हेन क्लाइम्बिंग हॅज अ डिफिकल्ट जॉब बोथ इन क्लाइम्बिंग अप अँड क्लाइम्बिंग डाऊन. जो मनुष्य मागून येत असायचा किंवा येत असतो, त्याला चढाई करणे व उतरणे कठीण जात असते. त्याच्यासाठी ते कठीण काम होऊन जात असते. मित्रांनो, तिथे बर्फाळ प्रदेश असल्यामुळे चढ आणि उतार, तीव्र चढ आणि उतार असा प्रकार होता. पुढे जाणारा जो व्यक्ती असायचा तो त्या रस्त्याला स्पॉईल करायचा, खराब करायचा आणि मागून येणाऱ्या व्यक्तीला ते चढणे किंवा उतरणे कठीण होऊन जायचे. म्हणून तो इथे म्हणतोय की हिलरीला माझ्या मागून येताना त्रास व्हायचा, कारण मी पुढे असल्यामुळे माझ्या पायामुळे तो बर्फाचा रस्ता खराब होऊन जायचा आणि त्याला चढणे हे कठीण काम होऊन जायचं. नेक्स्ट, ही इज द अँकर. द मॅन गोईंग इन द लीड कट्स द स्टेप्स अँड ब्रेक्स द वे. तो अँकर असतो. पाय रोवणारा जो असतो तो अँकर असतो. अँकर म्हणजे काय? पाय फिक्स करणारा, बर्फामध्ये पाय फिक्स करणारा. जो मनुष्य पुढे असतो तो पुढे जात असतो, तो रस्ता कट करत असतो व रस्ता ब्रेक करत असतो, रस्ता तोडत असतो. मित्रांनो, एव्हरेस्ट पर्वत म्हटले म्हणजे सर्वत्र बर्फाळ प्रदेश आणि ह्या पर्वताची चढाई करताना असा त्रास सहन करणे जिकरीचे होऊन जात असते. म्हणून माउंट एव्हरेस्ट चढणे व उतरणे हे सर्वात मोठं डिफिकल्ट काम होतं. आता पुढचे पॅराग्राफ, इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग्स. माझ्या पॉकेटमध्ये, माझ्या खिशामध्ये 4 झेंडे होते. फ्लॅग्स म्हणजे झेंडे, देशांचे जे झेंडे असतात तेच. वेन वी वर स्टील ॲट कॅम्प 4 कर्नल हंट गेव मी 3 फ्लॅग्स. जेव्हा आम्ही कॅम्प 4ला मुक्कामी होतो, स्टील म्हणजे तिथं थांबलेलो होतो, त्यावेळेस कर्नल हंट यांनी मला 3 फ्लॅग्स दिले, 3 झेंडे दिले. दोज ऑफ ब्रिटन, द युनायटेड नेशन्स अँड नेपाळ. ते कोणते होते? ब्रिटन, युनायटेड नेशन्स आणि नेपाळ या देशांचे झेंडे होते. कर्नल हंट. मित्रांनो, कर्नलचं स्पेलिंग व्यवस्थित बघून घ्या. COLONEL. यामध्ये गल्लत नको, व्यवस्थित बघायचे. ही चार्ज मी विथ द ड्युटी ऑफ प्लांटिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. जगातील सर्वात उंच शिखरावर रोवण्यासाठी त्यांनी ते झेंडे मला दिलेले होते. म्हणजेच माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचल्यावर ते झेंडे लावण्यासाठी त्यांनी, कर्नल हंटनी टेन्झिंगला सांगितलेले होते. प्लांटिंग म्हणजे काय? रोवणे, गाळणे. आता नेक्स्ट पॅराग्राफ, दीज 3 फ्लॅग्स आर इन युअर केअर ही सेड. कर्नल हंट म्हणाले, हे 3 झेंडे तुझ्या काळजीखाली आहे. व्हेन यू अँड हिलरी रीच द टॉप, पुट देम ॲट द पीक. आय एम शुअर दॅट यू अँड हिलरी आर गोइंग टू डू इट. कर्नल हंट म्हणाले, जेव्हा तू आणि हिलरी टॉपला पोचशील, एव्हरेस्टच्या टॉपला पोचशील, तेव्हा त्या शिखरावर हे झेंडे गाळशील, रोवशील. मला खात्री आहे की तू आणि हिलरी ही किमया
करणार आहात. असं कर्नल हंट तेनजिंगला बोलल्यावर त्यांच्याबद्दल त्यांना खात्रीसुद्धा होती आणि विश्वाससुद्धा होता. हे आपल्याला इथे स्पष्ट होत आहे. मित्रांनो, आता आपण पेज नंबर 17ला जाऊया. I told Colonel Hunt that I was carrying the Indian flag with me and I would like to be on the top with the other flags. मी कर्नलला म्हणालो, तेनजिंग कर्नलला म्हणाला, मी माझ्यासोबत भारताचा झेंडा घेतलेला आहे आणि मला इतर झेंडे टॉपला घेऊन जायला आवडेल. म्हणजे त्यांनी कर्नलला सांगितले की माझ्यासोबत भारताचा झेंडासुद्धा आहे आणि तुम्ही दिलेले इतर झेंडेसुद्धा घेऊन मी टॉपला जाईल. I had to ask Colonel Hunt's permission in his capacity as leader of the expedition. मला कर्नल हंटची गिर्यारोहणाबद्दलची परवानगी घ्यायची होती. त्या प्रवासातील लीडर म्हणून त्यांची परमिशन घ्यायची होती, परवानगी घ्यायची होती. मित्रांनो, कर्नल हंट हा त्यांच्या गिर्यारोहणाच्या मोहिमेचा लीडर होता. एक्सपेडिशन म्हणजे काय? मोहीम. आता मित्रांनो, आपण या धड्यामध्ये दिलेला दुसरा पॉईंट बघूया. इंडियन फ्लॅग अशा प्रकारचं नाव आहे. फर्स्ट लाईन, कर्नल हंट सेड, बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट ॲन इंडियन फ्लॅग. कर्नल हंट म्हणाले, तू भारताचा एक झेंडा सोबत घेतल्याचे जाणून मला आनंद झाला आहे. नेक्स्ट, आफ्टर 1 hour of steady going, we cut across from the south face and started up the west side, where we had to pass up a steep line of rocks. आता 1 तासाचा एकसारखा त्यांनी प्रवास केलेला आहे. स्टेडी म्हणजे एकसारखा. त्यांनी दक्षिणेकडचा मार्ग कापून काढला आहे आणि पश्चिमेकडची बाजू चालायला सुरुवात केलेली आहे की जिथे मोठ्या चढ उताराचे रॉक्स त्यांना पार करायचे होते. रॉक्स म्हणजे छोट्या मोठ्या टेकड्या, दगडं तिथं होते, ते त्यांना पार करायचे होते. इथं एक शब्द आला आहे स्टीप. स्टीप म्हणजे मोठ्या चढ उताराचा. नेक्स्ट, दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. हा स्लो चालावा असा आणि कठीण असा मार्ग होता. Once we had cleared these, there was nothing barring our way to top but a snow-covered incline, sloping less and less at it near the top. तो म्हणतोय की एकदा का हा अडथळा पार केला की पुढे एव्हरेस्टच्या शिखराला जाणाऱ्या रस्त्यात कोणतीही अडचण न होती, परंतु बर्फाने आच्छादलेली उतरण होती. इन्क्लाइन म्हणजे काय? उतरण. स्लोपिंग म्हणजे सुद्धा उतार. आणि ते आता एव्हरेस्ट शिखराच्या जवळ होते. नेक्स्ट, दिस लास्ट 60 or 70 feet अप द टॉप वर नॉट व्हेरी डेंजरस. शेवटचे 60 किंवा 70 फूटचा जो टप्पा होता किंवा जे टप्पे होते ते जास्त डेंजरस न होते. बट वी केप्ट अप द सेम स्टेडी पेस. तरीसुद्धा आम्ही आमच्या चढण्याची जी गती होती ती स्टेडी ठेवलेली होती. स्टेडी म्हणजे काय? स्थिर ठेवलेली होती. पेस म्हणजे गती. अँड वी रीच द स्मॉल फ्लॅटन समिट ऑलमोस्ट टुगेदर. आणि आम्ही सपाट शिखरावर जवळपास एकत्र होतो. इथं फ्लॅटन समिट म्हणजे काय? सपाटाचं शिखर. नेक्स्ट, ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक, हिलरी अँड आय वर मूव्हिंग अबाउट 20 feet अपार्ट. शेवटच्या 50 फुटादरम्यान हिलरी आणि मी एकमेकांपासून दूर चालत होतो. नेक्स्ट, वी वर टाईड टुगेदर विथ अ रोप. आम्ही एका मोठ्या दोरखंडाने एकमेकांना बांधलेले होते. टाईड म्हणजे बांधलेले होते, रोप म्हणजे दोरखंड. Most of the time the rope was loose, but when we went over dangerous ground, we drew it taut. हा दोरखंड बऱ्याच वेळेस
लूज व्हायचा किंवा असायचा. परंतु जेव्हा आम्ही तेथील डेंजरस ग्राउंडला पोहोचलो तेव्हा आम्ही तो ताठ दोरखंड काढून टाकला. टॉट म्हणजे काय? ताठ किंवा घट्ट. नेक्स्ट, दिस रोप वॉज अ सिम्बॉल. हा दोरखंड आमच्यासाठी एक सिम्बॉल होता, एक प्रतीक होतो, ज्याने आम्ही एकत्र बांधलेलो होतो असं तो म्हणतोय. इट टाईड अस टुगेदर. त्या दोरखंडाने आम्हाला एकत्र बांधलेले होते. वन कुड नॉट मूव विदाऊट दी अदर. एक दुसऱ्याशिवाय हालचाल करूच शकत नव्हता. वी वेअर नॉट टू इंडिव्हिज्युअल्स बट अ टीम. आम्ही तिथे वैयक्तिक नव्हतो तर एक टीम म्हणून आम्ही काम करत होतो. आमची एक टीम होती, 2 जणांची आमची टीम होती. म्हणजेच काय तर हा प्रवास करताना, ही चढाई करताना ते दोघं सोबतच चालायचे आणि ते दोरखंडाने बांधलेले असल्यामुळे त्यांना आधारसुद्धा होता आणि आपण एकटे नाही अशी भावना त्यांच्या मनात होती. तर नेक्स्ट, आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम्स हू वॉज फर्स्ट. मला बऱ्याच वेळेस विचारण्यात आलेले होते की कोण पहिला होता. कोण पहिला होता म्हणजे माउंट एव्हरेस्टवर दोघांपैकी पहिल्यांदा कोणी पाऊल ठेवलं, कोण अगोदर पोहोचलं. व्हेन वी वर विदिन रीच ऑफ द समिट आय डिड नॉट थिंक ऑफ हू वॉज गोइंग टू बी फर्स्ट. एव्हरेस्टच्या टॉपवर जेव्हा आम्ही पोहोचण्याच्या आत किंवा बेतात होतो, मी कधी विचार केलाच नाही की कोण अगोदर शिखरावर जाणार होता, पोहोचणार होता. आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट. मला खात्री आहे की हिलरीसुद्धा असा विचार करीत नव्हता. क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन. चढाई तुमचं सर्व लक्ष टिकवून ठेवते. यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज. आणि या चढाई दरम्यान तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. नेक्स्ट, व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच द टॉप फर्स्ट ऑर हिलरी. हे काही मॅटर नव्हतं की मी टॉपला पोचावं का हिलरीने पोचावं. आवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप. आमचा दोघांचाही मुख्य विचार होता की आम्ही दोघेही टॉपला पोहोचावं. वी हॅड टू. आणि आम्हाला ते करायचेच होते. वन कुडंट डू इट अलोन. एखादा ते एकटाच करू शकत नव्हता. नेक्स्ट, इफ देअर हॅड बीन अ डिफरन्स ऑफ 1000 feet बिटवीन अस देन वन कुड मेक द क्लेम दॅट ही वॉज फर्स्ट. जर आमच्यामध्ये 1000 फुटांचे अंतर असते तर एखादा म्हणूही शकला असता की तो पहिला आलेला आहे किंवा तो अगोदर पोचलेला आहे. कारण त्यांच्यामध्ये अंतर हे खूप कमी होतं. ते जवळपास सोबत चाललेले होते. म्हणून कोण पहिलं किंवा कोण अगोदर पोचलेला आहे असं तो म्हणू शकत नाही. नेक्स्ट, बट इव्हन देन ओनली द मॅन बिहाइंड हिम कुड कन्फर्म द डिस्टन्स बिटवीन द टू ऑफ देम. परंतु असं असल्यावरही मागून येणाराच मनुष्य दोघांमधील अंतर हे कन्फर्म करू शकत होता. कारण समोर जाणाऱ्याला मागचा दिसत नव्हता, परंतु मागच्याला पुढचा दिसत होता. म्हणजे मागच्याला दोघांमधील अंतर दिसत होतं, कन्फर्म कळत होतं. मित्रांनो, आपण आता पेज नंबर 18वर जात आहोत. व्हेन वी रीच काठमांडू वी डिस्कवर्ड दॅट अ कॉन्ट्रोवर्सी हॅड अरायझन. आम्ही काठमांडूला पोहोचलो तेव्हा एक वाद तिथं सुरू झालेला होता. मित्रांनो, कॉन्ट्रोवर्सी म्हणजे काय? वाद. अरायझन म्हणजे काय? सुरू झालेला होता. वी टॉक्ड इट ओव्हर हिलरी, कर्नल हंट अँड आय. आम्ही त्या वादावर बोललो. आम्ही म्हणजे कोण? हिलरी, कर्नल हंट आणि मी म्हणजे काय? तेनजिंग नोर्गे. वी ॲग्रीड दॅट ऑल द टॉक वॉज चाइल्डिश. आणि आम्ही तिघही सहमत झालो. कोणत्या गोष्टीवर? की जे काही टॉक चालू होती, जी काही चर्चा चालू होती ती कशी होती? चाइल्डिश, बालिश होती. त्याला काही अर्थ नव्हता. नेक्स्ट, सो वी मेड अ पॅक्ट. म्हणून आम्ही एक करार केला. पॅक्ट म्हणजे काय? करार. अँड इच ऑफ अस साइन्ड
इट इन द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाळ. आणि आम्ही प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाळच्या ऑफिसला ते साईन केलेलं होतं. इच वन साईन हिज ओन स्टेटमेंट. प्रत्येकाने एक स्टेटमेंट दिलेलं होतं त्या वादावर आणि सही केलेली होती. प्रत्येकाने म्हणजे कर्नल हंट असेल, हिलरी असेल आणि टेनजिंग नोर्गे. आय हॅव अ कॉपी ऑफ हिलरीज स्टेटमेंट विच आय कॅरी इन माय पॉकेट. माझ्याजवळ हिलरीच्या स्टेटमेंटची एक कॉपी आहे की जी मी माझ्या खिशात बाळगतो. मित्रांनो, टेनजिंग आता हिलरीने लिहिलेल्या कॉपीचे प्रतीचे वाचन करतोय. जे स्टेटमेंट, जे वाक्य, जे विधान त्याने त्या वादावर केलेलं आहे, जे लिहिलेलं आहे ते विधान टेनजिंग आता वाचतोय. ते खालील प्रकार दिलेलं आहे. इट रीड्स, काठमांडू, जून 22, 1953. ही चिठ्ठी काठमांडू इथे लिहिली गेलेली आहे, जी नेपाळची राजधानी आहे. 22 जून 1953ला लिहिलेलं आहे. ऑन May 29th, Tenzing Sherpa and I left our high camp on Mount Everest for our attempt on the summit. 29 मेला टेनजिंग आणि मी माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर जाण्याच्या प्रयत्नांसाठी हाय कॅम्प सोडला होता. आता ही जी चिठ्ठी आहे, ही चिठ्ठी कोणाची आहे? एडमंड हिलरीची आहे. हिलरी हा त्या वादावर स्वतःचं मत मांडत आहे. As we climbed upwards to the south summit, first one and then the other would take a turn at leading. जसे आम्ही दक्षिण शिखराकडे वर चढायला लागलो, पहिला आणि त्यानंतर दुसरा व्यक्ती वळून जायला निघालो. नेक्स्ट, we crossed over the south summit and moved along the summit ridge. आम्ही दक्षिण शिखर क्रॉस केले होते व आम्ही पर्वतांच्या रांगांबरोबर चालत होतो. इथं रिज नावाचा शब्द आलेला आहे, त्याचा अर्थ पर्वतांची रांग. वी रीच्ड द समिट ऑलमोस्ट टुगेदर. आम्ही जवळपास सोबतच एकत्र शिखरावर पोहोचलो होतो. वी एम्ब्रेस्ड ईच अदर overjoyed at our success. Then I took photograph of Tenzing holding aloft the flags of Great Britain, Nepal, the United Nations and India. Signed E.P. Hillary. इथं E.P. हिलरीची साईन आहे. याचा अर्थ काय? आम्ही आमच्या सक्सेसने, यशाने ओव्हरजॉईड म्हणजे काय? आनंदित होऊन एकमेकांना एम्ब्रेस्ड केलं म्हणजे काय? आलिंगन दिले. एम्ब्रेस्ड म्हणजे काय? आलिंगन दिले. त्यानंतर मी टेनजिंगचा ग्रेट ब्रिटन, नेपाळ, युनायटेड नेशन्स आणि भारताचा झेंडा उंच हवेत धरतानाचा फोटो काढला. आणि खाली त्या E.P. हिलरीची साईन आहे. देर इज अनादर पेपर लाईक धिस इन इंग्लिश साईन्ड बाय मी. तिथं अशाच प्रकारचा एक इंग्लिशमध्ये पेपर आहे की जो मी सही केलेला आहे. Thus we will not take part in any controversy. As the statement says, Hillary and I embraced when we reached the top. आम्ही या वादामध्ये कोणत्याही प्रकारचा भाग घेणार नाही. या पेपरमध्ये जे विधान दिलं होतं त्यात असं लिहिलेलं होतं की जेव्हा आम्ही टॉपला पोहोचलो तेव्हा हिलरी आणि मी म्हणजे टेनजिंग आम्ही एकमेकांना आलिंगन दिलेलं होतं. आनंदाने एकमेकांना मिठी दिलेली होती. वी डीड ॲज वेल ॲज अवर बल्की इक्विपमेंट वूड लेट अस. आम्ही व आमचे अवजड साहित्य असे घेऊन आम्ही टॉपला पोहोचलेलो होतो. इथे एक शब्द आहे बल्की. बल्की म्हणजे अवजड. Next, I remember saying to him, "We have done it," but we couldn't hear. We had our oxygen mask on. मला आठवते त्याला मी म्हटलं होतं, त्याला म्हणजे हिलरीला, आपण करून दाखवलेलं आहे, परंतु आम्ही ऐकू शकत नव्हतो. जेव्हा टेनजिंग त्याला बोलला हिलरीला की आपण एव्हरेस्ट शिखर सर केलेलं आहे,
आपण करून दाखवलेलं आहे हे जेव्हा मी त्याला उच्चारलं ते आम्ही ऐकू शकत होतो. कशामुळे? आम्ही ऑक्सिजन मास्क घातलेले होते. ऑक्सिजन मास्क घातल्यामुळे त्यांना एकमेकांशी बोलतानाचे जे शब्द आहे ते ऐकू येत नव्हते. मित्रांनो, यामध्ये नेपाळला जो वाद निर्माण झालेला होता, जो या धड्यामध्ये दिलेला नाही, या पाठामध्ये स्पष्ट केलेला नाही, त्या वादावरची प्रतिक्रिया या लेटरमध्ये दिलेलं आहे, त्यांच्या विधानामध्ये दिलेलं आहे, की जे लेटर त्यांनी प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाळच्या ऑफिसला लिहिलेलं होतं. चला तर मित्रांनो, आपण आता इथे थांबूया. आता या पाठाचा उर्वरित भाग आपण पुढच्या भागामध्ये बघूया. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर माझे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.